लाडकी बहीण योजना सन 2024 मध्ये सुरू झालेली ही सर्वात आवडती योजना, गाजलेली योजना, गेम चेंजर ठरलेली योजना. जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आज हप्त्याचं वितरण होणार का? आज शनिवार आहे, मग पैशांचं वितरण होऊ शकतं का? तर गेल्या वेळेस लाडक्या बहिणींनो शनिवारी देखील हप्त्याचं वितरण झालं होतं. उशिरा का होईना तिसऱ्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले होते. मात्र आता हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच काय, की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचे 2100 रुपये वाढ लवकर निर्णय घेण्यात यावं ही विनंती असणार आहे. कारण आता जुलै महिना सुरू आहे, पुढे जाऊन रक्षाबंधन देखील लाडक्या बहिणींचा जो महत्त्वाचा सण आहे व लाडकी बहीण योजना ही बहिणींमुळे आहे, भावांना निवडून आणलेली आहे महायुती सरकारने. वचननामामध्ये असो किंवा प्रत्येक भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, प्रत्येक वेळेस त्यांनी नमूद केलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हे विचार करणं गरजेचं असणार आहे. पंतप्रधान जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी जे सुचवलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचं खूप जास्त कौतुक झालं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या हप्त्याच्या जे वाढ आहे ते करण्यात यावी हे सुद्धा सांगितलं आहे. नुकतंच आता पावसाळी अधिवेशन पार पडलं, त्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतेही मुद्दे मांडले नाहीत किंवा ई-KYC संदर्भात देखील किंवा ज्यांची ई-KYCमुळे हप्ते बंद झाले आहेत त्यांचा मुद्दा मांडणं गरजेचं आहे किंवा तो जो काही विषय आहे तो उचलून धरणे गरजेचं होतं. मात्र महिला व बालविकास मंत्री असू द्या किंवा जे काही नेते आहेत, मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा हा मुद्दा धरला नाही. पण सध्या शेतकरी कर्जमाफी चर्चा होत असल्यामुळे लाडकी बहीण योजना ही मागं पडत चाललेली आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. सरसकट जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना आता बरेच जे निकष होते ते रद्द करण्यात आले आहेत व 2 लाखापर्यंत कर्जमाफी सुद्धा देण्यात आलं आहे. मात्र आता इथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचे 2100 रुपये करणे गरजेचं असणार आहे. लाडकी बहीण योजना हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे लाडक्या बहिणींनो. कारण जून महिन्याचं GR 8 तारखेला आला होता. तुम्हाला देखील हा GR तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही निधी महिला व बालविकास विभागाला देण्यात आली आहे. एकूण 309.54 कोटी ही जे अमाऊंट आहे त्यामध्ये सामाजिक न्याय व जे अनुसूचित जाती जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या निधी देण्यात आला आहेत व आज सुद्धा शनिवारी DBT मार्फत पैसे वितरण होण्याची शक्यता आहे. मात्र पुन्हा उद्या रविवार असल्यामुळे हप्ता थांबू शकतो. तुमचे जे काही बँकेचं अकाउंट आहे तपासून घ्यायचं आहे, आधार लिंक आहे का, बँक सीडिंग आहे का, एकदा तपासायचं आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींचे मागच्या महिन्यात देखील यामुळे पैसे जमा झाले नाहीत. जरी बँक सर्व्हरमध्ये तुमचे पैसे पडत असतील पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. कारण तिथे एक मुद्दा लक्षात आला आहे ते म्हणजे आधार सीडिंग नाही किंवा बँक सीडिंग नाही, आधार लिंकिंग नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचं वितरण झालेलं नाही. आता रक्षाबंधन येत आहे त्यामुळे महायुती सरकारने जसं त्यांच्या वचननाम्यामध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही हप्त्याची वाढ करू, 2100 रुपये करू, कमीत कमी 1500 रुपयाचं 2000 रुपये तरी करणं गरजेचं असणार आहे. कारण लाडकी बहीण योजना अत्यंत उपयुक्त योजना आहे, गाजलेली योजना आहे, गेम चेंजर योजना आहे. महायुती सरकारने जे काही लाडक्या बहिणींचे लाड सुरू ठेवावं किंवा लाड सुरू ठेवणार असं वचन दिलं होतं. नक्कीच आता हे प्रॅक्टिकलद्वारे किंवा खऱ्यात उतरवणं गरजेचं असणार आहे. आर्थिक व्यवहार लाडक्या बहिणी करतात किंवा आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडक्या बहिणींना आणि ही योजना आहे म्हटलेलं आहे. तर ही लवकरात लवकर रक्षाबंधनपर्यंत निर्णय घेणं गरजेचं असणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला देखील वाटत असेल 1500चे 2100 रुपये करावे तर नक्कीच कमेंट करून आपल्याला कळवायचं आहे. कारण आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून हा जो मुद्दा आहे आपण उचलून धरणार आहोत. प्रत्येक वेळेस मागणी करणार आहोत की लाडक्या बहिणींना कमीत कमी आता 1500चे 2000 रुपये तरी वाढ करून द्या आणि जून जुलैचे हप्ता एकत्रितपणे द्या, जेणेकरून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील व जे उर्वरित रक्कम आहे ती रक्षाबंधनला वाढीव अनुदान देईल, जेणेकरून लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट असणार आहे रक्षाबंधन निमित्त.